आजच्याच दिवशी 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली होती. नेमकं यांची प्रश्न काय आहेत आणि 1857 सारखा उठाव अचानक आपल्या अंगावरती येऊ नये म्हणून सगळी काळजी स्वतः ब्रिटिशांनीच घेतली होती. कारण अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामातून भारतीयांना एक प्रकारची प्रेरणा मिळाली होती. तर दुसरीकडे इंग्रजांचा अन्याय, अत्याचार, दुष्काळ, युद्ध यातून भारतीय जनतेवरती प्रचंड ताण पडत होता आणि एक बौद्धिक, सुशिक्षित आणि क्रांतिकारी वर्ग तेव्हा उदयाला येत होता. या सगळ्यांचं संतुलन ठेवत इंग्रज अधिकारी ॲलन ह्यूम यांनी स्वतःच काँग्रेसची स्थापना केली. तशी कुकरला वाफ देण्यासाठी शिट्टी असते जेणेकरून कुकर फुटू नये, तसेच इंग्रजी सत्ताचं कुकर फुटू नये म्हणून त्यांनी काँग्रेस नावाची शिट्टी बसवली. आपण बघू शकतो दादाभाई नौरोजी, दिनेश व्यास, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे त्या काळातील मुख्य नेते होते. आणि त्याचीच पहिली बैठक मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय जे आहे तेथे पार पडली होती. मुळात ही बैठक पुण्यामध्ये होणार होती, मात्र पुण्यामध्ये प्लेगची साथ असल्यामुळे ती मुंबईमध्ये झाली. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोलकाता उच्च न्यायालयातील बॅरिस्टर योमेशचंद्र बॅनर्जी यामध्ये होते. यामध्ये भारतातील विविध भाषा, समुदाय, प्रांत याचे प्रतिनिधित्व करणारे तब्बल 72 जण यामध्ये समाविष्ट होते. आणि काँग्रेस जी स्थापन झाली तेव्हा ती राजकीय पक्ष म्हणून नव्हे तर एक विचारधारा म्हणून स्थापन झाली होती. भारतीयांमध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी एकता वाढवणे, ब्रिटिशांसमोर नेमका आपल्या मागण्या काय आहे त्या घेऊन जाणे, त्या कशा पूर्ण करता येईल या बघणे, शेवटी आपल्याला स्वराज्य आणि त्याचं स्वातंत्र्य कसं मिळेल हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. याचा एकंदर मुख्य उद्देश हाच होता. काँग्रेस पक्षामध्ये दादाभाई नौरोजी, टिळक, गांधी, नेहरू, पटेल, मौलाना ही सगळी ते पुढच्या काळात आली. आणि भारत स्वातंत्र्यानंतर आज सुद्धा जो काँग्रेस पक्ष आपल्याला दिसतो तो मूळ इथूनच आलेला आहे. धन्यवाद.